बोला पुंडली हरिनाथ भगवान संत तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज सद्गुरु शंकर स्वामी महाराज सद्गुरु बाई की जय साखरे महाराज की जय संतन की जय चला विठ्ठल चला विठ्ठल रंगी रंगी रे श्री रंगे काय भोलला सी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलास झणे धरिशी अभिलास झणे धरिशी अभिलास झणे नोहे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलास झणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलास झणे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी
विनायकं गुरुमनौमि साखरेणाम विश्रुतम् एषाम चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंश विख्यातम् ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोणी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा एक ही शंभु राजा था विठ्ठला रंगी रंगी रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झडे नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झडे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झडे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्रभूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी कृदभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 2167 नंबरचा 2167 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेला निर्वाण गतीचं यथार्थ प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा दंड काय नियम आहे. कीर्तन कुठचंही असू द्या कुणाचंही असू द्या परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे उपयुक्त आहे गरजेचं आहे. त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तदरूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून आणि त्या धर्मसंस्थापनेतून वारकरी संप्रदायाची दिव्य परंपरा आणि त्याचं विशिष्ट फळ जे आपल्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला प्राप्त झालेले आहे. सद्गुरू श्री सोमेश्वरगिरी महाराज गंगागिरी महाराज सद्गुरू नारायणगिरी महाराज इकडे शंकर स्वामी महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांचे शिष्य संत निळोबाराय त्यांच्याकडनं आलेली विना आपलं शिऊर शंकर स्वामी महाराज आणि त्यातली त्यात संत बहिणाबाई महाराज ज्यांचं देवगाव रंगारी हे माहेर आणि शिऊर म्हणजे त्यांचं सासर. इतकी दिव्य परंपरा वारकरी संप्रदायाची अविरत इथपर्यंत प्रवाहित होत आलेली आहे आणि इथपर्यंत वाहत आलेली आहे
या दिव्य सूक्ष्मदर्शी भूमीमध्ये तुम्ही आम्ही आज उभा राहून काही कीर्तन आणि त्याचं काही चिंतन या ठिकाणी करतोय, हे तुमचं आणि आमचं अनेक जन्माचं याला भाग्य म्हटलं पाहिजे. आज कैलासवासी गंगा भागीरथी बसंताबाई दशरथ पुरे दुःखद प्रसंग आहे. मातोश्रींना जाऊन आज 13 दिवस झाले आणि आज त्यांचा त्रयोदशी दिवसाचा म्हणजे 13व्याचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं हरिकीर्तन सावता मंगल कार्यालय देवगाव रंगारी. निमंत्रक मला ज्यांनी निमंत्रण दिलं ते हरिभक्ती परायण रामचंद्र बाबा बडेकर हे माऊलींचे भाऊ आहेत. त्यांच्या शोकाकुल परिवार श्री रामदास दशरथ पुरे मुलगा, सो मथुराबाई भाऊलाल मोरे मुलगी, सो सिंधुबाई बिरलाल रोरे मुलगी, सो मनोज रामदास पुरे नातू, सो बाबाबाई रामकिसन चंदिले मुलगी, सो लताबाई हिरालाल कुकलारे मुलगी, श्री सतीश रामदास पुरे नातू व समस्त पुरे परिवार. त्याचबरोबर कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्ती शक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी माईक सिस्टमवाले मंडपवाले अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचा आहे. आणि या अभंगामध्ये जीवाच्या दृष्टीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी 5 दिव्य सिद्धांताचं दर्शन करवलं. तसं अभंगामध्ये एक सिद्धांत आहे, पण त्या अभंगाचं जर का आपल्याला विस्तारीकरण पाहायचं असेल आणि त्याचं व्यापकीकरण जर का पाहायचं असेल तर आपल्याला धर्मशास्त्रामध्ये प्रवेश करायला लागेल. कारण की अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पतंगे. पतंग म्हणजे कोणता? पतंगाच्या सीझनमध्ये पोरं बाळ दुकानातून विकत आणून त्याला मांजा बांधून उडवतात, तो पतंग नाही. जुन्या काळामध्ये आमच्या माता मावल्या लाईट गेल्यानंतर जी चिमणी लावत असत घरामध्ये, चिमणी एक अशी डब्बी, त्या डब्बीला वरतून झाकण, त्या झाकणाला वरती छिद्र बाबा नाही का, त्या डब्बीमध्ये रॉकेल आणि रॉकेलनं भरलेल्या त्या डब्बीमध्ये एक खराब झालेला कपडा, त्या कपड्याची फाडलेली चिंधी, चिंधीला दिलेला वातीचा आकार आणि वातीचा आकार देऊन ती चिंधी त्या रॉकेलमध्ये बुडवायची आणि त्या डब्बीत टाकून त्या डब्बीच्या झाकणाच्या छिद्र्यातून वरती काढायची, माचीच्या आकाडीनं त्याला पेटवायची आणि रात्रभर लावायची जोपर्यंत तांबडं फुटत नाही तोपर्यंत. आणि मग ही चिमणी लावल्यानंतर त्या चिमणीच्या अवतीभवती जो गिरट्या घालायचा त्याला म्हणतात पतंग. तुकोबारा काय भुललासी पतंग. म्हणजे तुम्ही आणि आम्ही जन्माला आल्यानंतर तुमची आमची स्थिती आणि गती काय आहे म्हटलंय, त्या पतंगासारखी आहे. याचं विस्तारीकरण आणि व्यापकीकरण जर का पाहायचं असेल तर पुढे आपण सिद्धांतानं आणि दृष्टांतानं आपल्याला ते पटवता येईल, सिद्ध करता येईल. इथे फक्त चिमणीच्या भोवती ज्योतीवर गिरट्या घालणारा, प्रदक्षिणा मारणारा पतंग नावाचा किडा सांगितलाय. कमळाच्या फुलामध्ये सकाळी सूर्योदय झाल्यानंतर कमळाच्या फुलामध्ये बसणारा भुंगा आणि मोह न आवरल्यामुळे मध खाण्याचा, फूल तोडलं नाही ना झाडाचं तर आपोआप मिटून जातं, नैसर्गिक नियम, त्याच्यातच गुद मारणारा भुंगा. आपल्या नकली पिल्लाला पाहून खरी हत्तीन पिल्लाच्या पाठीमागे पळते, गायनाच्या पाठीमागे हरिण पळते आणि पानातल्या मासाला धरण्याकरता काही लोक एक काडी घेतात आणि काडीला दोरी बांधतात आणि त्याला गळ बांधतात आणि ती गळ अशी पाण्यामध्ये टाकली की मासा. म्हणजे या 5 जणांच्या दिव्य सिद्धांताचं दर्शन धर्मशास्त्रामध्ये आहे. विठ्ठल. तुमची आमची स्थिती नेमकी काय म्हटले, त्या पतंगासारखी जो चिमणीच्या अवतीभोवती गिरट्या मारतोय, किंवा पाण्यातल्या माशासारखी, किंवा कमळाच्या फुलामध्ये बसून मध खाणाऱ्या भुंग्यासारखी, नाहीतर जंगलामध्ये जे चपळ हरण आहे पण गायनाचे दिव्य स्वर ऐकून जे हरण पळतन जाळ्यात अडकतन बा लोक त्याला घेऊन जातात तशी, किंवा हत्तीनेसारखी स्थिती आहे. असे अनेक प्रमाण जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथ्यामध्ये दिले. त्याला म्हणलेला आहे संसार. संसाराच्या तापे तापलो मी देवा, 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 हरिताया सेवा पुरुंगाची, हरिताया
संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणवोनी तुझे आठविले पाय 66 अभंगाचा नंबर. आता मी जे प्रमाण दिलंय गाथ्यामध्ये त्याचा नंबर आहे 66. 6 चरणाचा अभंग आहे. अनेक प्रमाणानं आपल्याला हे सिद्ध करता येईल. जसं पतंग चिमणीच्या भोवती गिरट्या मारून मरतो म्हणले तशीच तुमची आमची स्थिती आहे. तुम्ही पहा आपल्या अनेक प्रमाण. किती या काळाचा सोसा बाबळसा लागला सरीसा पाठोपाठी, लागला सरीसा पाठोपाठी, लागला सरीसा पाठोपाठी. किती या काळाचा सोसा जन्माला जर का जीव एकदा आला म्हटले की त्याच्या पाठीमागे एक वळसा लागलेला आहे. वळसा त्याला धर्मशास्त्राच्या परिभाषेमध्ये ऋण असं म्हटलेलं आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस असू द्या किंवा प्रत्येक बाई असू द्या, त्या माणसाच्या पाठीमागे आणि बाईच्या पाठीमागे 3 ऋण आहेत आणि 3 ताप आहे. ज्याय मानो वय, श्रुतीमध्ये सांगितलंय ज्याय मानो वय स्त्री ब्राह्मण स्त्री ऋणवा जायते. जन्माला आलेल्या प्राणी मात्रा म्हणजे तुम्ही आम्ही जे मनुष्य आहोत, बाई असो का माणूस असो, तुमच्या आमच्या मागे जन्माला आल्या 3 ऋण आहेत. एक आहे देवाचं ऋण, शब्दाकडे लक्ष द्या. दुसरं आहे पित्रांचं ऋण आणि तिसरं आहे म्हटले संतांचं आणि ऋषींचं ऋण. हे 3 ऋण आहेत म्हणजे 3 कर्ज आहेत. आणि हे 3 कर्ज आहेत बरोबर आहे. आणि 3 ताप आहेत, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. हे 3 ताप आहेत. यालाच सरळ सरळ एवढे अवघड सांगण्यापेक्षा म्हटले सगळ्याला संस्कृत कळणार नाही, सगळ्यांच्या डोक्यात काही घुसणार नाही. काही लोक डोकं खासवतील, काही तेल लावतील. बाबा काय सांगितलं डोक्याच्या वरतून गेलं, खूप स्टँडर्ड होतं. म्हणून सरळ सरळ तुकाराम महाराजांनी आता जे प्रमाण दिलंय त्याला गाथ्यामध्ये किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी, 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगा ते, मरते उपजते सवे चिते. तुका म्हणे माळ गुंथली राहटी, गाडग्याची सुटी फुटली या. गडोघडी काळ वाटयाची पाय दोन्ही प्रमाण यथार्थ आहे. बाबांनी दिलेलं जन्माला आलेल्या जीवाची वाट काय पाहतो म्हटले घडोघडी काळ वाट याची पाहे अजूनी किती आहे अवकाश. आणि मी जे प्रमाण देत होतो त्याचा अभंग 942 गाथ्यामध्ये. काय अभंग आहे तो? किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी. म्हणजे जन्माला जन्माला आलेले तुम्ही असू द्या का मी असू द्या का तुम्ही असू द्या, तुम्ही आम्ही इथं जन्माला माणूस म्हणून आलो ना, तर तुमच्या आमच्या पाठीमागे काळानं असा वळसाच घातला. आज नाही तर उद्या मी तुला घेऊनच जाणार म्हणले. काय म्हणले? आज देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, कारे नुमजसी दगडा कैसे हत्ती घोडे बाडा, लोंडे बालस्ती सुपत्ती जरा आलिया फजिती. अभंगाचा नंबर 2447, 2447. 5 चरण तुकाराम महाराजांची गाथा. कालव्याल मुखग्रास. कीर्तन काय असतं ते आज कळेल तुम्हाला खऱ्या दृष्टीनं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भागवतामध्ये सुद्धा पाहिला सापडतं. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम. अध्याय नंबर 1 पान नंबर 1 श्लोक नंबर 11. अध्याय नंबर 1 पान नंबर 1 श्लोक नंबर 11. श्रीमद भागवत महात्म्य. सुतं वाच. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे.
काळ म्हणजे जीवाला खाणारा. जन्माला आलेला जीव कोणी भाजीपोळी खातं, कोणी पुरी भाजी खातं, कोणी डाळपट्टी खातं, कोणी नको ते खातं, कोणी हो ते खातं आहे की नाही? कारण जन्माला आलेले 184 जीव खाण्याशिवाय जगू शकत नाही. नामदेव महाराज म्हणाले ना, खाण्यामध्ये फरक आहे, पण बिना खाण्याचा जगतो असं नाही म्हटलं. बेंडूक हा चिखलाचा भोगता, क्षीर सांडोनी रक्ता गोचिड झोंबे म्हणाले ना नामदेव महाराज गाथ्यामध्ये. काय म्हटले? बेंडूक भाजीपोळी खात नाही, डाळबट्टी खात नाही, चहा संग तोच खात नाही, चिखल खातो म्हटले. गोचिड रस पित नाही म्हटले. पण काय करतो म्हटले? आपले जे गाय बैल वगैरे जे आहेत ना, त्यांचं रक्त प्राशन करतो. क्षीर सांडोनी रक्ता गोचिड झोंबे. गोचिड रक्त पितो जिवंत राहतो, बेंडूक पाण्यातला चिखल खातो जिवंत राहतो, माणूस अन्न खातो जिवंत राहतो, तसं काळ तुम्हाला आम्हाला खातो म्हणले. ते काळाचं लक्षणच आहे, तो काळाचा स्वभावच आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलेले जो जीव आहोत ना म्हटले, तुम्हाला आम्हाला मग जर का मरायचंच असेल तर जन्मालाच का आलो हा पहिला प्रश्न आहे. थोडासा विचार करा. मरायचंच आहे तर जन्माला का आलो? जन्माला याच्या करता आलो की याच जन्माला येऊन 3 ऋणातनं मुक्त होता येतं. पहिलं आहे देव ऋण, शब्दाकडे लक्ष द्या. दुसरं आहे पितृऋण आणि तिसरं आहे ऋषी ऋण. कसं देव ऋणातनं कसं मुक्त होता येईल? देव ऋणातनं मुक्त होण्याकरता तुम्हाला पूजा करावी लागेल. काय करावं लागेल? करावी पूजा. म्हणायची उत्तम लौकिकाचे काम काय आहे अतिशया अंती लाभ किंवा खात 46 अभंगाचा. म्हणजे जन्माला आल्यानंतर देव ऋणातनं मुक्त होण्याकरता पूजा करावी लागेल म्हटले. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. पान नंबर 1 अभंग नंबर 5. म्हणजे पूजा करावी लागेल ॲज पर आवर ॲबिलिटी, ॲज पर आवर नॉलेज. तुमच्या गुरु परंपरेप्रमाणे जेवढंही तुम्हाला ज्ञान असेल तशा पद्धतीनं तुम्हाला पूजा करावी लागेल. मग कशी पूजा करणार? वारकरी आहोत आपण सगळेजण. वारकऱ्याची त्रिकाल संध्या आहे. ब्राह्मण लोक त्रिकाल संध्या करतात, कधीतरी ऐकलं असेल ना. ब्राह्मण लोक जे असतात ते त्रिकाल संध्या करतात. तसं वारकऱ्यांना काकडा म्हणावा लागतो आणि हरिपाठ म्हणावा लागतो. वारकऱ्याचे 5 लक्षण आहेत. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, शब्दाकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वरीचं ज्ञान असावं वारकऱ्याला. 1 गाथा पाण्यासारखा त्याच्या श्वासात असावा, जसा मी इथे सांगतोय आत्ता, आणि 1 तासात पुढच्या येणाऱ्या सांगणार आहे गाथा. 2 एकनाथी भागवताचं त्याला ज्ञान असावं. काकड्याच्या 65 अभंगाचं त्याला ज्ञान असावं. आणि नाही पंचरत्न हरिपाठ, पण ज्ञानोबाचा हरिपाठ त्याच्या मुखोद्गत असावा. ह्या 5 लक्षणाचं दर्शन ज्याच्यामध्ये होतं तो यथार्थ वारकरी म्हणायला हरकत नाही. लक्षात येत आहे का? हे झाले वारकऱ्याचे 5 लक्षण. आणि ब्राह्मण लोक जशी त्रिकाल संध्या करतात ना, तसं वारकऱ्याची त्रिकाल संध्या. ऐका, वारकऱ्यानं सकाळी आंघोळ झाल्यावर ज्ञानेश्वरी वाचावी, ही वारकऱ्याची सकाळची संध्या आहे. वारकऱ्यानं दुपारी आमच्या तुकोबारायांचे गाथ्याचे अभंग वाचावे, ही वारकऱ्याची दुपारची माध्यान्ह संध्या आहे. आणि वारकऱ्यानं संध्याकाळी एकनाथी भागवत वाचावं, ही आमच्या वारकऱ्याची संध्याकाळची संध्या आहे. त्याला वारकऱ्याची त्रिकाल संध्या असं म्हटलेलं आहे. विठ्ठल कीर्तन म्हणजे काय खेळ वाटला का बाबा तुम्हाला? मी नेहमी सांगत असतो, मला गुरुवर्य आमचे महाराज सांगायचे, कीर्तनकाराला कमीत कमी 32 विषयाचा अभ्यास असावा. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तु 11, ज्योतिष्य 12, कृषिस 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65, 20, विचारसागर 21, वृत्तीप्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत अनुभव वशमत 32, गायन 33, पाऊल्या 34, भारूड 35. दॅट इज द परफेक्ट वारकरी संप्रदाय कीर्तनकार टू यू नो माय डिअर. जास्ती पैसे घेतले म्हणजे कीर्तनकार विद्वान आहे असं होत नाही. आजकाल काय युट्यूब, आम्ही फेमस आहोत. काही लोक आम्हाला 50 देतात, काही 25 देतात, पण यांना माहिती असेल हम कीर्तन करते हैं, हम धंदा नहीं करते हैं.
याला साक्षीला आहेत हे लोक. 25-30 हजार रुपये लोक आम्हाला देतात, पण आम्ही एखाद्या वेळी डिझेलच्या पैशावर सुद्धा येतो. याला म्हणतात सेवा. याला काय म्हणतात? ते वाजवायचं नाही, पण आमच्या वृंदावनामध्ये एक गुरु काष्टी पीठाधीश्वर गुरु शरणानंदजी महाराज झाले. श्रीयंत्राची साधना करतात आणि खूप मथुरेचे त्यांना नंद बाबा म्हणतात. भगवान श्रीकृष्ण ज्यांच्याकडे राहिले ना मथुरेतून गोकुळाला, तर आईचं नाव होतं यशोदा आणि वडिलाचं नाव होतं नंद, ज्यांनी पाळलं. तर वर्तमान वेळेतले नंदबाबा त्यांना म्हणतात. म्हणजे एवढी मोठी साधना आहे. तर तेच म्हणतात, सध्या त्यांचं ते वाक्य आहे, साधू सेवा धर्म हमारा कामन दुनियादारी से ठाकुर हमरे रमन बिहारी हम है रमन बिहारी के ठाकुर हमरे अवध बिहारी हम है अवध बिहारी के. एखाद्याची हृदयातून इच्छा आहे की तुमचं कीर्तन ठेवावं, तुमचं भजन ठेवावं, आणि तुम्ही खुशाल फोनून बोलता 51,000 असेल तरच मी येईन. अरे हे सुपारी झाली, याला धंदा म्हणतात बाबा. दक्षिणा घेण्याचा अधिकार आहे, नाही असं नाही. धर्मशास्त्रामध्ये सांगितलं त्वाम अहम वृणे. तुम्ही एखाद्याला कीर्तनाला बोलवल्यावर त्याचं जर का अख्खी हयात आणि जीवन जर का कीर्तनाचं अध्ययन आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्यात गेली असेल आणि त्याच्यावर जर का आत्महत्येची वेळ येत असेल, तर याला जबाबदार समाजातले लोक तुम्हीच आहात. तुम्ही म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातलं म्हणतो बरं का, एकटं तुम्हाला इथालच्या देवगाव रंगारीमधल्या मी समाजाला म्हणत नाही. अरे काय काय शोकांतिका म्हणावी लागेल, काय शोकांतिका म्हणावी लागेल. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज, काय नाव त्यांचं? शिरीष महाराज मोरे, बरोबर? शिरीष महाराज मोरे. ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 4092 अभंगावर लोक काय करायला लागले? तुफान नोटा घ्यायला लागले. नोटा घ्यायला हरकत नाही, आपणही घेतो, पण ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपण सर्वजण या ठिकाणी आपलं उदरनिर्वाह होतोय, त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्याच वंशजाला जर का आत्महत्या करावी लागत असेल, तर थोडंसं आत्मचिंतन करा, थोडंसं सूक्ष्मचिंतन करा. कोणत्या तरी विरुद्ध आणि वाईट दिशेनं समाज चाललाय असं तरी मला वाटतंय. अरे कीर्तनामध्ये तुम्ही आलात, तुम्हाला तुमचाच मोठेपणा दाखवायचं, तुम्ही प्रवचन करा, कीर्तन करू नका. कीर्तनामध्ये एखाद्या वेळेस असा अतिरेक होतो, मी तुम्हाला बोलत नाही, माफ करा. काही काही ठिकाणी 2 मृदंगाचार्य 2 गायक 1 घंटा ते चालून इतका आवाज की कीर्तनकाराचं कीर्तनच ऐकू देत नाही. हे झालं गायकांचं. आणि कीर्तनकार कुठं मिळत राहिले तू आहे? कीर्तनकाराचं काही काही सोबत गायक ताफा स्वतःच म्हणायचं, स्वतःच गायकाला चाल म्हणू द्यायची, मधली चाल नाही ती आहे नाही, बाकीच्याला काहीच म्हणू द्यायचं नाही. गावाचे पैसेही खूप घेऊन जायचे. आचरणाचा पत्ता नाही, साधनाचा पत्ताच नाही. साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील. ऐका ना काय म्हटलं तुकाराम महाराज, साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील, परद्रव्य आणि परनारी यांचा धरी विटाळ. 284 अभंगाचा नंबर किती? 284. साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील, परद्रव्य आणि परनारी यांचा धरी विटाळ. वारकरी संप्रदायाच्या लोकांना तुम्ही ज्यांना कीर्तनाला बोलवतात ना, त्यांचा बॅकग्राऊंड काढणं गरजेचं आहे. माझा राग आला तरी चालेल, ऐका ना, तुमच्या मुलासारखं आहे बाबा, लागलं तर कान धरा माझा. पण मी जीवनामध्ये किती लफडे केले, किती काळे तोंड केले, म्हणजे काय किती हे तुम्ही पाहायला नको का पाहायला? एवढी दक्षिणा आपण देतोय, ती दक्षिणा लोकांच्या कष्टाच्या मेहनतून घामातून निंदन खुरपण करून ते पैसे वर्गणी पट्टी करून ते दिलेले असते. काही गावातून कोणी एकट्याने दिलेली नसती. खरं आहे का खोटं आहे बाबा? आणि चरित्र पाहिलं नको. ऐका, काही नसतं त्या कीर्तनकारामध्ये. थोडं ज्ञान कमी असलं तरी चालेल, हां, थोडा अभ्यास कमी असला तरी चालेल, हां, थोडं गायन कमी असलं तरी चालेल. त्या कीर्तनकारामध्ये काही नसलं तरी चालेल, पण त्या कीर्तनकारामध्ये या ठिकाणी चरित्र संपन्नता असली पाहिजे, जेणेकरून वारकरी संप्रदायाला कलंक लागणार नाही, काळा डाग लागणार नाही. आणि याची जबाबदारी तुमची आमची. याच्यामध्ये अजिबात म्हणायचं नाही की हा आमचा पाहुणा आहे, तो आमचा जावई आहे, पण लफडं गिफडं असेल तर नका ना आणू. पवित्र गादी आहे, कीर्तनाची गादी आहे. यत् फलम नास्ति तपसा, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात.
अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 68 श्रीमद भागवत महात्म्य. जे फळ कलियुगामध्ये तपश्चर्याने भेटत नाही, जपतप करून भेटत नाही, योग साधना करून भेटत नाही, ते फळ कलियुगामध्ये फक्त आमच्या हरी कीर्तनानं प्राप्त होतं. म्हटले हरी कीर्तनानं तेने नारायण दैल भेटी, तेने नारायण दैल भेटी, कलयुगा माझी करवे कीर्तन, तेने नारायण दैल भेटी, तेने नारायण दैल भेटी, तेने नारायण दैल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दैल भेटी, तेने नारायण दैल भेटी, भेटी. यथार्थ प्रमाण आहे महाराजांनी दिलेलं. युक्ताहार न लगे अनेक साधणे, अल्प नारायणे दाखविले, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. अभंगाचा नंबर 71 गाथ्यामध्ये महाराजांनी जे प्रमाण दिलंय ते अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 71 आहे. तर सांगण्याचं तात्पर्य, आणि हा मी म्हटलं ना, कीर्तनकाराच्या श्वासाश्वासामध्ये साधना. पण हे असं झालंय म्हटले, ना जप न तप न साधन, पण कीर्तन आख गाव कीर्तन करू राहिले. आख गाव. अरे बाबा, आळंदीला किती वर्ष होते तुम्ही, हरिद्वारला किती वर्ष होते तुम्ही, वृंदावनला किती वर्ष होते तुम्ही, काय साधना केली आहे, तुमच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती पाठ आहेत, प्रक्रिया ग्रंथ किती सुटलेले आहेत, विचारसागर भामतीने, हे तुम्हाला माहिती तरी आहे का, तुमच्या डोक्यामध्ये घुसतंय तरी का हे कीर्तन म्हणजे काय. असेच कीर्तन ऐकलेत का आपण, आजी कसे असे कसे, एक था राजा एक थी राणी, काय म्हटलं मी, एक था राजा एक थी राणी, दोनों मर गए खत्म कहानी, कहाँ पे गए थे कहाँ पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, ग्लास तोडा बाराणा, घेणं देणं कंदील लावून येणं, माळ्याची मका कोल्याचं भांडण, जन्मासी येऊनी काय केले तू मुद्दल गमावेले, काही न फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर. या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही नरदेहाला जन्माला आलो, अनेक जन्माचं हे तुमचं आमचं पुण्याचा संचय आहे, तुमचं आमचं पुण्य आहे. आणि अनेक जन्माच्या पुण्यानंतर जर का तुम्ही आम्ही इथे जन्माला आलो असू आणि खऱ्या मार्गाचं अवगाहन अवलोकन अनुसरण आपल्याकडून होत नसेल, खऱ्या धर्मग्रंथाचं श्रवण आपल्याला होत नसेल, खरे धर्मात्मा खरे महात्मा जर का आपल्याला कळत नसतील, खरे भजने तुम्हाला कळत नसतील, खरे कीर्तनकार तुम्हाला कळत नसतील, तर तुमचं जीवन पुन्हा व्यर्थ आहे. खंती ते न करा होणे गाढव पुतरा, होणे गाढव पुतरा, होणे गाढव पुतरा, खंती ते करा, होणे गाढव पुतरा, होणे गाढव पुतरा, होणे गाढव पुतरा. आता जर का तुम्हाला सावध नाही होता आलं म्हटले तर खंती ते न करा. आता या जन्माला येऊन या जन्माला चांगलं खर्च नाही करता आलं. चांगलं खर्च म्हणजे चांगलं पुण्य करणे, म्हणजे पुण्यरूपी बँक, पुण्यरूपी बँक आणि भक्तिरूपी पैसा जर का नाही जमा करता आलं म्हटले तर खंती ते न करा होणे गाढव कुतरा, तैसे होती तरुतृण लोह काष्टाचे पाषाण. 184 योनीमध्ये अगोदर गाढव व्हावं लागेल, कुत्रा व्हावं लागेल, लोखंड व्हावं लागेल, दगड व्हावं लागेल, झाड व्हावं लागेल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, सावध झालो हरीच्या आळो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत असे, पळून या गेली झोप होते पाप आडजे, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. पान नंबर 1 आणि अभंग नंबर 3. सावध जर का नाही झाले म्हटले, सावध जर का नाही झाले म्हटले, सावध जर का नाही झाले म्हटले तर तुमची आणि आमची गती कशी म्हटले. अभंगाच्या पहिल्या चरणात त्याचं उत्तर आहे. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे,
काय भुलला श्री पतंगे शरीर दया ते ठेवणे शरीर दया ते ठेवणे काय भुला काय भुला शरीर दया ते ठेवणे शरीर दया ते ठेवणे काय फुलाची पतंगे शरीर जायाचे ते बने शरीर जायाचे ते बने काय भुला पतंगे शरीर दयाचे ठेवणे शरीर दया कीर्तन चालू झाल्यापासून हा जो एवढा खटाटोप केला, इकडे प्रमाण तिकडे प्रमाण, गाथा ज्ञानेश्वरी गीता भागवत तो खटाटोप एवढ्याच करता म्हटले रंगी रंगी रे श्री रंगे काय भुलला श्री पतंगे. जन्माला आलेल्या यच्छावत प्राणी मात्राला म्हणजे मनुष्य देहाला या निर्वाण गतीच्या अभंगातून याचं रूपक करून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये उपदेश करतात. का सिद्धांत आहे म्हटले, जन्माला आलेला माणूस रंगतोच म्हटले. काही काही देवाच्या रंगात रंगतात, काही भक्तीच्या, काही प्रेमाच्या, काही संसाराच्या, काही नको त्या रंगात रंगतात म्हटले, आहे की नाही. बरेच नको नको त्या रंगामध्ये रंगतात म्हटले. तो ज्याच्या त्याचा विषय आहे. आणि त्या रंगामध्ये रंगून काय करतात, कोणत्या ना कोणत्या रसाचं सेवन करतात म्हटले. तुकोबरायणी त्याचं दर्शन गाथ्यामध्ये सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे नका हो रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक रान शूर दाता 201 अभंगाचा नंबर हा रस आनंदाचा. असे 5 रस आहेत म्हटले, 5 धर्मशास्त्रामध्ये. शब्दाकडे लक्ष द्या. शब्द 1 रूप 2 रस 3 स्पर्श 4 आणि गंध 5. शब्द रूप रस स्पर्श आणि गंध. आता हे काय आहेत म्हटले, काय आहेत, हे 5 विषय आहेत. काय आहे बाबा सांगा ना. तुम्ही मला एवढे ज्ञानी दिसायला लागले की मी सुद्धा आज घाबरून गेलो तुमच्या समोर कीर्तन करायला. काय आहे 5? शब्द रूप रस स्पर्श आणि गंध हे 5 विषय आहेत. आणि या 5 विषयाला एक प्राणी खातो. गरुड पुराणामध्ये पहा, या 5 विषयाला एक प्राणी खातो. पण माणूस एवढा हुशार आहे म्हणले तुमच्या आमच्या सारख्या जन्माला आला. ऐका ना, यही तो सस्पेंस की बात है, यही तो अंदर की बात है. हे जे 5 विषय मी आता सांगितले ना, शब्द रूप रस स्पर्श आणि गंध, या 5 विषयाला एका विषयाला एक प्राणी खातो. पण माणूस एवढा हुशार आहे तुमच्या आमच्या सारख्या जन्माला आलेला, ते 5 जण एक विषय खातात. पण त्या 5 जणांचे 5 विषय माणूस एकटाच खातो म्हणले. विठ्ठल आलं लक्षात. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. 742 अभंगाचा नंबर. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाशवी वारुणी निर्वाणे गोविंद असे मागे पुढे. ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची. शब्द काय आला मला, शब्द काय सांग, शब्दाकडे स्ट्रेस. शब्दाला स्ट्रेस द्या. काय म्हणता येईल मराठी, दाब द्या शब्दाला. 742 मध्ये सुद्धा विषय शब्द आला. आता हे ज्याची भक्ती थोडी आणि पूर्ण विषयाची गोडी, तो नरच नवे पाही खरं जाणावा तो देही. 3199 अभंगाचा नंबर किती, 3199, 3199. ज्याची भक्ती थोडी आहे पण लय दाखवायचं माझ्यासारखा कोणी नाही. आय एम द ग्रेट स्कॉलर थिंकर अँड फिलॉसॉफर इन माय व्हिलेज. पण कोणी हिंग लावून विचारायला तयार नाही.
तोंडानच म्हणून आय एम द ग्रेट स्कॉलर थिंकर अँड फिलॉसॉफर इन माय विलेज. ग्रेट स्कॉलर म्हणजे विद्वान, थिंकर म्हणजे विचारवंत आणि फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानी. भाऊ तू स्वतः मानतो, पण ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी, भक्ती थोडी आहे. भजन ते ओंगाळ वाणे नरका जाणे सुकेना, कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला. 128 बाबा भंगाचा नंबर. विठ्ठल 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 आपल्याला आणि हासाना बाबा आणि हासाना. अरे ही गाधी कोणती आहे? प्रल्हाद स्थालधारी तरलगती तयाच धमकांस्यधारी वीणाधारी सुररशिरस्वर कुशल तया राग कर्तार्जुनो बभूत. इंद्रो वादिन मृदंगम जय जय सूत्रा कीर्तने ते कुमारे यत्राग्रे भावभक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. ननरत मध्ये त्रिकमेव तत्रं भक्त्याधिकानां नटवस्तु तेजसाम् अलौकिकं कीर्तनमेत दीक्षं. हरिः प्रसन्नोऽपि वचनो ब्रवीतत्. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य. कीर्तनाला उभा राहणारा कीर्तनकार हा शुकाचार्य आहे. शुकाचार्य आत्माराम शमुनयो निरग्रंथा अप्युरो क्रमे कुर्वन्त्य हे तु किं भक्त्या मिथ्यं भूतगुणो हरि. एक 7 10 1 7 10 म्हणजे काय? श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 7 स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 10 याला म्हणतात 1 7 10. स्वर्गवासी नामदेव महाराज पठाडीची आठवण आली का? हा, ते हे क्रमांक सांगायचे. त्यांच्यानंतर लोक आम्हाला क्रमांकाचार्य म्हणतात. दुर्दैव असं आहे, जो जास्ती पुढे गेला त्याला लोक संपवतात. विठ्ठल श्रीमद भागवत 1 7 10 स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 10. कसे आहेत म्हणले शुकाचार्य, व्यासाचे पुत्र? आत्मा रामश्य म्हणूयो, स्वतःच्या आत्म्यामध्ये रममान राहणारे. निरग्रंथ अप्युरुक्रमे, एकही ग्रंथ त्यांच्या जवळ नाही. बंधूंनो, आध्यात्मिक ग्रंथही नाही. तुमचं याचं पुस्तक, त्याचं पुस्तक, याची थैली, त्याची थैली, बाजाराची थैली, कपड्याची थैली. पण शुकाचार्याकडे काहीच नाही म्हटले, थैलीच नाही. अहो, अंगावर कपडाच नाही हो शुकाचार्याच्या. आध्यात्मिक ग्रंथही नाही आणि डोक्यालाही केस नाही. वपन केलेलं आहे क्षौर छप्पी चमन गोटा नवरत्न तेल लगा करके. वपन क्षौर. आता डोक्याचं क्षौर केलेलं आहे. मराठीमध्ये त्याला छप्पी चपाती म्हणा हवं तर आपल्या गावठी भाषेमध्ये. पण आध्यात्मिक शब्द काय आहे डोक्याला केस नसण्याला? वपन क्षौर. शुकाचार्यांचं क्षौर आहे, वपन आहे, अंगावर कपडा नाही आहे, 16 वर्षाची अवस्था आहे. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी बाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा तया रामदासा. निराकार निर्गुण असे निर्विकारी चिदानंद आनंद सुखानंद लहरी तो हा स्वामी अच्युत परब्रह्म ठेवा. नमस्कार माझा माझ्या सद्गुरुदेवा. असे शुकाचार्य परमहंस परिव्राजकाचार्य. शरीरावर कपडा नाही, पायात चप्पल नाही, डोक्याला केस नाही, हाताजवळ ग्रंथ नाही. यांना म्हणलेले आत्मा रामश्य म्हणूयो निरग्रंथ अप्युरुक्रमे. एक भी ग्रंथ उनके पास में नहीं है. जहां बैठ जाए सुखदेव स्वामी वहीं से ज्ञान की गंगा बहना शुरू कर दे. ऐसे शुकाचार्य कीर्तनकार है. आणि आपण काय करतोय? लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण, लफडेबाजी. काय करतोय आपण वर्तमान स्थितीमध्ये? कीर्तन ठेवणाऱ्यांनी जबाबदारी घ्यायला नको. रिस्पॉन्सिबिलिटी इज टेकन नॉट गिवन. अरे शिक्षक लोक काय महाराज कमी होते का? महाराज कमी होते लफडे करणारे की शिक्षक सुद्धा लफडे करायला लागले? कोणत्याही शाळेमध्ये मुलगी सुद्धा सुरक्षित राहिलेली नाही. शिक्षण आयोगानं पेपरला वाचलं मी, एक आयोग काढला की कोणत्याही शाळेतला कोणताही शिक्षक असू त्या शिक्षकानं त्याचं चरित्र प्रमाणपत्र, इट मीन्स दॅट माय डिअर कॅरेक्टर सर्टिफिकेट
भिंतीला चिटकवावं जोड्यानं आणले पाहिजे असते मास्तर जोड्याने. आणि मास्तर कोण महाराज बी आणले पाहिजे. माझं जर का लफडं दिसलं तर मला तरी कशाला सोडता, मलाही हाना ना खाली मुंडकं वर पाय. आता तुझं कस काय खाली मुंडकं वर पाय. विठ्ठला काय अतिरेक चालू आहे, काय दुर्दैव, काय अशुद्धता, काय पाप म्हणावं लागेल. इतक्या पवित्र संप्रदायामध्ये येऊन आपल्याला अभिनामाचे धारक नेणो प्रकार अनेक. वारकरी संप्रदायामध्ये योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी धर्म. गंध एखाद्या वेळेस नाही लावलं विसरलं तर चालेल, आंघोळ विसरली तरी चालेल, पण तुम्ही बिना आंघोळीचा काकडा म्हणू शकता. तुम्हाला अधिकार दिलाय म्हटले नाम जप यज्ञ तो परम बाधू न सके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नामे परब्रह्म वेदार्थ. अध्याय नंबर 10 ओवी नंबर 233 ज्ञानेश्वरी ओवी नंबर 233 अध्याय नंबर 10. नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो. अध्याय नंबर 12 ओवी नंबर 90 ज्ञानेश्वरी. अध्याय नंबर किती 12 ओवी नंबर 90 ज्ञानेश्वरी. नामगोड पुरे गोड सकळ ही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे ब्राह्मणाच्या बोडी वाटण बरी फाटो. अड राणे 1788 अभंगाचा नंबर. रिकामे तू मनार राहो क्षण क्षणा वेळोवेळा पारायण नारायण हेची करी 2462 अभंगाचा नंबर. तुझं बिन कोणा शरण जाऊ नारायण ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोळी दरुषणे तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी 2362 अभंगाचा नंबर. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट 2960 अभंगाचा नंबर. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करतो भक्ता राखे पायापासी दुर्जनाचे सवारी अव्यक्त ते आकारले रूप आले गुणवंत तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. 90 अभंगाचा नंबर. नाम संकीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे जन्मांतरीची 2353 अभंगाचा नंबर. क्षणोक्षणी हाची करावा विचार तराव्या पार 2523 अनेक प्रमाण. विठ्ठला अभिप्राय एकच आहे. हे कशा करता एवढा ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवताचा खटाटोप माहिती आहे का? कशा करता म्हटले, कशा करता शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष. हे शरीर आहे म्हटले, हे जाणार आहे जाणार. नाशिवंत देह नाशेल हा जाणार. नाशिवंत देह नाशेल हा जाणार. अरे उच्चारणा वाचे नाम 994 अभंगाचा नंबर. आत्ता जे प्रमाण दिलंय ते अभंगाचा नंबर गाथेमध्ये 994. नाशिवंत देह नासेल हा जाना कारे उच्चाराना वाचे नाम नामेची तरले हे कोट्यान कोटी 994 अभंगाचा नंबर. आणि म्हणून खटाटोप एवढ्याच करता की जन्माला आलेला जो जीव आहे तो वाणीची सेवा करेल म्हटले. उठा उठा प्रभात झाली चिंता श्री म्हणजे काय आहे म्हटले, वाणीची सेवा आहे ना. काकडा म्हणणं म्हणजे असं आहे का? नाही नाही आणि तुम्ही आंघोळच नाही डायरेक्ट म्हणू शकता तुम्ही. वाणीची सेवा आहे ना. हरिपाठ नाही हातपाय धुतले तरी म्हणू शकता. वाणीची सेवा आहे. आणि या वाणीच्या सेवेनंच वारकरी संप्रदायाचा दिव्य सिद्धांत असा आहे म्हटले की माणसाचे 184 जे योनी आहेत म्हटले त्याचं क्षालन होतं म्हटले, त्याचं निर्दालन होतं. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धनकुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देविता नेत्याने विविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. 3086 बाबा अभंगाचा नंबर. 3000 साले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवी ते हरवी न देखवी ऐकवे एक नारायण तयाचे भजन चुकलोचा वृक्षाची पण हले जासी मग राहिली अहंता मग कुठे 3066 बाबा अभंगाचा नंबर. विठ्ठला विठ्ठला म्हणून हे एवढे प्रमाणे याच्या करता सांगितलंय. आणि रेकॉर्ड पण आहे ना, कीर्तन युट्यूबला बघून घ्या म्हणजे लक्षात येईल किती अभंग किती ओव्या किती श्लोक सांगितले आहे. कीर्तन म्हणजे काय असावं आहे की नाही. कीर्तन म्हणजे तमासा नसावा, कीर्तन म्हणजे अतिरेक नसावं, कीर्तन म्हणजे हा असं नसावं म्हटले. थोडं नवरसामध्ये असेल तर ते चालेल, यांना आपला उद्धार नाही व्हायचा. त्याचे अनेक साधनं आहे.
नाना साधनांच्या केल्या खटपटी अनेक आहे, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. शुद्ध होण्याकरता म्हटले त्याचे अनेक साधनं आहे. एवढा खर्च करून परवडणार नाही म्हणले. कीर्तनातून जर का हातात काहीच येत नसेल म्हणले, 50,000 रुपये जर काय एका कीर्तनाला खर्च करत असून हातात काही येत नसेल तर उपयोग नाही म्हणले. आपण ह्या येर झारे आपण मारले किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित 1619 अभंगाचा नंबर. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित सुख पाहता जमा पडे दुःख परबता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीने अर्धे बाळपण जरावे ते तुका म्हणे पुढा घाणा जोंती जसी मुढा. 62 अभंगाचा नंबर. मैत्र केला महाबळी काम नये अंतकाळी आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यम रागे दात खातो कर करा द्रव्य मिळविले कोडी काळ घेतल्याना सोडी. 61 अभंगाचा नंबर. शेवटी तुमचा पालीचा पहिलवान दोस्त असू दे पण तुम्ही मारायला लागले ना त्याची पहिलवानी तुमच्या काही कामाला येत नाही. द्रव्य मिळविले कोडी सवे नय रे लंगोटी. 2992 अभंगाचा नंबर. एकच पर्याय आहे म्हटले त्याला. काय करावं लागेल? जोपर्यंत हे शरीर तुझ्या हातात आहे ना तोपर्यंत तू म्हण बाबा जव हे सकळ सिद्ध आहे परी हात चालावया पाय परी ती स्वहित आपले पाहे तीर्थयात्रा जाया सुकू नको बाबा. ह्या गुडघ्याच्या वाट्या जोपर्यंत गेल्या नाही, माझं कंबर जोपर्यंत नीट आहे, मला दिसायला चांगलं लागतंय, ऐकायला चांगलं येतंय, मला चावतंय चांगलं आणि माझं वजन मला उचलता येतं तेवढंच मी तीर्थयात्रा करतो बाबा असं एखाद्या गुरुला म्हणावं आणि त्यांच्या सानिध्यात एखाद्या यात्रेला जावं. नाहीतर आपलं कसं म्हणले केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं म्हणले. कसं म्हणजे गुडघ्याच्या वाट्या म्हाताऱ्या झाल्यावर आपण म्हणतो ना अमरनाथ राहिलं मह. आणि जवानीमध्ये आपण काय केलं मग? काय केलं जवानीमध्ये आपण? जवानीमध्ये आपण काय केलं? गोण्या भरल्या कशाच्या? विषय गोंधळ गाजत गाजत विषय गोंधळ गाजत विषय गोंधळ गाजत विषय गोंधळ गाजत. देव धर्म साधी पडिले सकळा देव धर्म साधी पडिले सकळा विषय गोंधळ गाजत यथार्थ प्रमाण आहे. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. काही काही एवढे हुशार आणि एवढे नादर म्हणले, एवढे नादर की देवाच्या फोटोवर धूळ, देव धूळ खात पडले, देव घरात खाली उंदर फिरून राहिले, पाठीमाग पाली बसून राहिल्या. याला म्हणतात देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. अशानं कसा उद्धार व्हायचा आहे तुमचा आमचा? बरोबरच म्हणाले तुकाराम महाराज रंगी रंगी रे श्रीरंगे. अरे या संसाराच्या रंगात रंगणाऱ्या श्रीरंगा, अरे बाबा त्या पतंगासारखा नको ना रे मरू. माणूस म्हणून आलाय, माणूस म्हणून मर. याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास. शेवटाला दिला गुण भावा, शेवटाला दिला गुण भावा, आता दिसाले पावलो विचार, आता दिसाले पावलो शेवट जन्माला आल्यानंतर 1:17 ठिकाणं मायबापान केले. पोरग झालं, पोरग घ्यालं, पान साखर घ्या, पान साखर घ्या. जन्म जसा गोड झाला ना, तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की मरण सुद्धा गोड झालं पाहिजे. या जसाठी केला होता शेवटचा दिस गोड भावा. 762 अभंगाचा नंबर आत्ता जे प्रमाण दिलंय. आणि शेवटचा दिवस गोड केव्हा होणार आहे म्हटले? तुका म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी. जीवरूपी देह म्हणजे तुमचं हे शरीर, या शरीराचं लग्न जोपर्यंत तुम्ही मुक्तिरूपी नवरी सोबत लावून टाकत नाही. मुक्ती कशी भेटायला म्हटले? देवाची येत वारी उभाक्षण भरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या. म्हणजे मुखाला नाम आणि हातानं टाळी, अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी कर टाळी, हे खरं जीवाचं लक्ष आहे म्हटले.
या लक्षणानं युक्त जर का जीव झाला म्हटले तर त्याला या भुंग्यासारखं मारावं लागणार नाही. म्हणून तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं, रंगी रंगी रे श्री रंगेण काय भुललासी पतंगे. तर तो सिद्धांत आपण अभंगातला पाहिला. चिमणी, आणि चिमणी जुन्या काळात मावल्यानं लावली की त्याच्यावर तो पतंग यायचा आणि गिरगिर 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 गिरट्या घालायचा. गिरगिर गिरगिर गिरट्या घालता घालता असं व्हायचं की तांबडं फुटणं, रॉकेल संपणं आणि ती वात इजणं आणि त्या वातीच्या ज्योतीवर जळून मरून जाणं एकच टाइम याचा व्हायचा. मग याला कळालं नाही का गिरगिर गिरगिर गिरट्या घालता 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 याला इतका मोह कसा झाला, फुकटच होतं ना ते. त्या विषयाचं इतकं सेवन केलं त्यांनी, शब्द रूप रस स्पर्श आणि गंध विषयाचं सेवन केलं या पतंगानं. इतकं सेवन केलं, इतका गंध निर्माण झाला त्याला. खूप छान वाटतंय, चक्रा मारून खूप छान वाटतंय, ऐके नाही. पण हे खूप छान वाटण्याच्या नादात काय झालं, तांबडं फुटलं, रॉकेल संपलं चिमणीतलं, वात खाली खाली गेली, ज्योती बिजली, त्याच्यावरच जळून हा मरून गेला. म्हणून तुकाराम महाराज म्हणले त्या पतंगासारखं मरू नका. आणि गरुडा पुराणामध्ये याचं विस्तारीकरण केलं. हस्ती म्हणजे हत्ती आणि हरण, शब्द या विषयाचं सेवन हरण करते. हरण पळायला चपळ आहे, पण हरणाला पकडल्या जाऊ शकत नाही. लोक काय करतात, जंगलामध्ये एक जाळं पसरवतात, म्हणजे असं तुफान गायन करतात लोक की हरण पळत जातं त्या गायनाच्या दिशेनं, आणि पळत गेले की हरणाला त्या जाळात घेतात आणि घेऊन जातात जिकडं न्यायचं तिकडं. शब्द या विषयाच्या आहारी हरण गेलं आणि हरण मरण पावलं. जंगलामध्ये हत्तीनीला पकडण्याकरता लोक काय करतात, एक नकली हत्तीचं पिल्लू ठेवतात, एक मोठं खड्डं खणतात, मोठं खड्डं खंडून एक हत्तीचं नकली पिल्लू तिकडं ठेवतात, आणि त्या खड्ड्याच्या पलीकडे ते हत्तीनीचं पिल्लू ठेवलं नकली बरं का. त्या खड्ड्यामध्ये काय करतात, अशी त्या खड्ड्याच्या पलीकडून अलीकडपर्यंत एक फळी टाकतात आणि पुरं वरतून गवत काय करतात, टाकून देतात. आणि मग हत्तीन आली की हत्तीनीला वाटतं त्या गवताच्या पलीकडं माझं कोण आहे म्हणले, पिल्लू आहे. कोण आहे म्हटले, पिल्लू आहे. शब्द रूप या विषयाच्या आहारी गेली म्हणले हरिण, हत्ती स्वतःच्या पिल्लाला वाचवायला गेली. पिल्लू नकली होतं, हत्तीला पकडायचं होतं त्या लोकांना, म्हणून समोर गड्ड हे दिसलं नाही, गवत समजून जास्ती वजनाची हत्तीन चालत गेली आणि फळीवर पाय पडला आणि फळी मोडली, हत्तीन पडली खड्ड्यात. याला म्हणतात रसा तळाला जाणं. हरणीनं शब्द विषयाचं सेवन केलं, हरिण रसा तळाला गेली. हत्तीनं स्वतःच्या पिल्लाला पाहून नकली आहे का असली आहे याचा भेद न करता त्या खड्ड्याला गवत समजून गेली, खड्ड्यात पडली, रसा तळाला गेली. त्याचबरोबर शब्दरूप रस या शब्दाचा विषय, त्या सकाळी सूर्योदय झाल्यानंतर कमळाचं फूल उमललं आणि त्याच्यामध्ये एक भुंगा वाचला मध खायला. मध खाता खाता त्याच्या इतक्या आहारी गेला त्या रसाच्या की सांच्याला ते फूल असं पुन्हा दुमडल्या गेलं. फूल तोडलं नाही ना झाडावून तर पुन्हा ते मिटून जातं, असा नियम आहे. त्याच्यातच गुदमरून मरून गेलं त्या रसाच्या हारी गेल्यामुळं. हा भुंगा मध खाणारा. आणि पाण्यातला मासा शब्द रूप रस स्पर्श या विषयाला पाण्यातल्या माशानं खाल्लं. पाण्यातल्या माशाला पकडता येत नाही, मग एकानं काय केलं, एक अशी काडी घेतली, काडीला बांधली दोरी आणि दोरीला बांधलं कणकेचं गळ आणि ते टाकलं पाण्यामध्ये. पाण्यामध्ये टाकल्यावर माशाला वाटलं रसगुल्ला आहे, रसगुल्ला, चला खाऊ. शब्द रूप रस स्पर्श करायला गेला मासा, कशाला, कणकेच्या गळाला. काय समजून, रसगुल्ला समजून. रसगुल्ला होता का, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. रसगुल्ला नव्हता म्हटले काय होतं, मग सांगा काय होतं, कणकेची गळ होती. त्या कणकेच्या गळ्याला रसगुल्ला समजून माशानं तोंडात घेतलं तर माशाच्या टाळूला घसा मरण पावे, घसा मरण पावे.
माशाच्या गळ्याला अडकलं यथार्थ प्रमाण दिलंय माऊलीनं. आमिषाची आसा गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. 326 अभंगाचा नंबर. आत्ता जे प्रमाण दिलंय माऊलीनं त्या प्रमाणाचा नंबर गाथ्यामध्ये 326. हत्ती हरिण मासा कमळातला भुंगा आणि अभंगातला पतंग यांच्यासारखी गती जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची होती. हे 5 जणांचं दृष्टांत सिद्धांत सहित पटवून दिलाय तुम्हाला. बाकीचे 4 विषय गरुड पुराणातले. अभंगाचं व्यापकीकरण विस्तारीकरण होऊ नये म्हटले. विस्तार भयानं तुकाराम महाराजांना फक्त एकच विषय उचलला अभंगाच्या पहिल्या चरणात, त्या चिमणीच्या भोवती गिरट्या घालणारा पतंग. 4 विषय जे आहेत ते गरुड पुराणातले. तशी गती माणसाची होऊ नये ती होते. ते 5 जण एका एके विषयाला खाऊन रसात जातात आणि त्यांची दुर्गती होते. तर त्या हरणीसारखी, हत्तीसारखी, पाण्यातल्या माशासारखी, कमळातल्या फुलामध्ये बसणाऱ्या भुंग्यासारखी आणि चिमणीच्या ज्योतीच्या भोवती गिरिटा घालणाऱ्या पतंगासारखी गती जर का नसेल करून घ्यायची तुम्हाला, तर जोपर्यंत तुम्ही हयातीत आहात, जोपर्यंत तुम्ही स्वस्थ आहात, शरीर तुमचं हे शरीराचे हातपाय तुमचे चालतात ना, तोपर्यंत परमार्थ करून घ्या. तुम्ही जर का म्हणाल आम्ही करू करू, तर तुम्ही विसरलात की आम्ही मरू मरू. त्याचंच निर्देशन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलास झणे. शरीर काय म्हणले? जायाचे ठेवणे. शरीराची ठेवण अशी की एकदा नमे मृत्यू शंका जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेचे झाले अंगे हरिरूप. एकदा जीव जन्माला आला त्याला मारावंच लागतं म्हटलंय. पंचभूताचा गोंधळ केला से एका ठाई मेळ. जन्माला आलेलं शरीर, या शरीरामध्ये पंचभूत आहे. शरीराचं कार्य संपल्यानंतर हे शरीर याच्या 3 गत्या आहेत. पंचभूत निघून जातात. 830 अभंगाचा नंबर. पंचभूताचा गोंधळ केलाच एका ठाई मेळ. आकाश पृथ्वी आप तेज वायू, पाणी आग आणि वार, पृथ्वी आणि जल हे सगळं निघून जातं आणि शरीर मरतं म्हणले. आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू वाझून जावे पंडू कुमारा. ओवी नंबर 136 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 158 ज्ञानेश्वरी. जन्माला आला की मरण अनिवार्य. भगवान श्रीकृष्ण सांगतात हो अर्जुनाला, मी नाही. उपजे ते नासे नासले पुनर्पी दिसे, हे घटिका यंत्र तयसे परिभ्रमेगा. ओवी नंबर 159 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. तरी का उदय आपेस तू, जसं सूर्य येण्याचं थांबत नाही तसं जन्माला आलेल्या माणसाचं जाणं थांबत नाही. हे निश्चित आहे म्हटले बाबा, लक्षात घ्या. जन्माला आलेलं शरीर मरतं आणि मग तुम्ही म्हणाल शरीर जर का मरत असेल तर दाव वंत्यावर कोणाचं घालता, वर्ष श्राद्ध कोणाचं करता? ऐका ना, याच्यामध्ये जो आत्मा आहे म्हटलंय तो आत्मा अमर आहे. शरीरामध्ये आत्मा असताना शरीरानं जर का पाप केलं तर पापाचे हंटर खावे लागतात, आणि पुण्य जर का केलं तर पुण्याचं त्याला या ठिकाणी त्याला पुण्य भोगायला भेटतं म्हटलंय.
विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल 440 अभंगाचा नंबर। शरीर ही जन्म लेता है, शरीर ही मरता है, आत्मा अमर है, आत्मा ही परमात्मा है। आत्म्याला मरण नाही म्हटले कसं? जसं तुम्ही म्हणले ह्यो शर्ट मला आज नाही आवडला, लई मळाला बुवा, लई वास मारू राहिला, तर ह्यो शर्ट काढायचा, बायकोला सांगायचं चांगला धुई आणि दुसरा घालायचा। तसं आत्म्याला हे शरीर नाही आवडलं का आत्मा म्हणता आता लई म्हातारं झालं, तुला चावना, जाऊ दे, मी तुला सोडते, तू मर, मी दुसऱ्याच्या शरीरात जाते। हा प्रमाण आहे का? काय प्रमाण आहे? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुताः। श्लोक नंबर 23 अध्याय नंबर 2 श्रीमद भगवद गीता, त्याच्यावरतीच आलेली टीका ती। भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुन जन्म तो शरीर लेता है और मरता भी शरीर है, लेकिन शरीर के अंदर की आत्मा है वही पुण्य और पापों को भोगती है। इस दुनिया में ऐसा कोई शस्त्र नहीं अर्जुन जो आत्मा को काट सके, ऐसी कोई आग नहीं अर्जुन जो आत्मा को जला सके, ऐसा कोई जल नहीं बना जो आत्मा को भिगो सके, और ऐसी कोई वायु नहीं बनी जो आत्मा को सुखा सके। आत्मा मरत नाही म्हणले शरीरच मरतं। जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्ये अर्थे न तवं शोचितुमर्हसि। अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 श्रीमद भगवद गीता। अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भाव याति नास्त्यत्र संशयः यम यम वापि स्मरण भाव त्यजन्त्यन्ति कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावित। अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 आणि 6 श्रीमद भगवद गीता, त्याच्यावर आलेली टीका ज्ञानेश्वरीची ओवी अध्याय नंबर 8 आणि ओवी नंबर ज्ञानोबा सांगतात, मनोनिया परी माते अंतकाळी जाणत साते जे मोकिलिती देहाते ते मीची होती। आलं लक्षात? शरीर मरतं म्हणले शरीर, आत्मा मरत नाही। म्हणून ह्या शरीरानं जर का पुण्य केलं असेल ना पुण्य, तर पुण्याच्या बसस्टँडनं त्याला 7 गाड्या भेटतील। शंकराची भक्ती केली असेल तर कैलास लोक, पांडुरंगाची भक्ती केली असेल तर वैकुंठ लोक, राधाकृष्णाची भक्ती केली असेल तर गोलोकधाम, गणपतीची भक्ती केली असेल तर गणेश लोक, देवीची भक्ती केली असेल तर मणिद्वीप, निष्कांचन भक्ती केली असेल तर स्वर्ग। अशा 7 गाड्या भेटतील। आणि पाप केलं असतील तर 28 गाड्या। श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26 पापाचं बस स्टँड, 28 पापाच्या गाड्या, त्याला 28 नरककुंड म्हटलेलं आहे। तामिस्त्र 1, अंधतामिस्त्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रवण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, त्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रंगंटक शाल्मली 13, वैतरणी 14, पुयोत 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमयादन 19, अभिची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रोक्षगण भोजन 23, शुलप्रोध 24, दंतशुक 25, अवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 and the शुचिमुख 28. The choice is yours, the way is in your hand my dear. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। तुला ठरवायचं की पाप करून पापाचे हंटर खायचे का पुण्य करून पुण्याच्या बस स्टँडला जायचं। शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झणे। शरीराचे 3 नाश आहे जन्माला आलेल्या शरीराला। एक तर आश्रय नाशानं मारू लागतं, गाडीत बसलं ऍक्सिडेंट झालं मेलं, परत्या नाशानं अंगावर भिंत पडली मेलं। आणि लक्षात येतंय का स्वाभाविक नाश, जन्माला आला वय झालं मेला, म्हातारं होऊन मरण पावला 1, अंगावर भिंत पडली दगड पडला 2, गाडीत गेला गाडीचा ऍक्सिडेंट झाला मेला 3। स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश या 3 नाशाने जावत लागत असल्यामुळे जाताना जर का सुकृत दुष्कृत समान समी ते पाविजे कर्मभूमी तेची पडे विषयगामी ते स्वर्गिका नरकी सकल देहा माझी पहाहो अति दुर्लभ मनुष्य देहो तयाची या प्राप्तीचा संभव तो अभिप्राव दुर्गम। अध्याय नंबर 2 ओवी नंबर 226 आणि 227 एकनाथी भागवत। जाताना माणसासोबत फक्त पुण्य आणि पाप जातं आणि त्याच्यावरतीच त्याचा पुढचा जन्म ठरतो। आणि म्हणून जोपर्यंत शरीर तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या हातात आहे, तुम्ही स्वस्थ आहात, तोपर्यंत पुण्य धर्म कर्म करून घ्या म्हटले। मी करीन जर का म्हणले तर सांगता येत नाही कधी मरीन। म्हणून शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष सणे का
ज्या परिवाराचा तू भरोसा करतोय म्हटले त्या परिवाराची काय स्थिती आहे अभंगाच्या नव्हे तुझा परिवार नव्हे तुझा परिवार नोहे तोला परिवार नोहे तोला द्रव्यद्वार क्षणभंगुरा चले जायाचे मने हरी हरी हा चले जायाचे मने द्रव्यद्वारा शतभंगो नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगोर भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये भवटवीचं वर्णन आलेलं आहे. त्याला खगोल भूगोल म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे जीव आहे ना हे जीव याला 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 ना याला म्हणलेलं आहे मेंढर याला म्हणलेलं आहे मेंढर आणि घरचे कावळ्यावानी आपल्याला पडतात कुत्र्यावानी आणि अण्णा अण्णा असं भागवतात वर्णन आहे. त्याला भवटवी असं म्हटलेलं आहे आणि अण्णा नाना आणि दादा आणि आप्पा नुसतं वाढतात आणि आपण बी वाढल्या जातो. या भवटवी म्हटलेला याला श्रीमद भागवतामध्ये भवटवी. आता हा शब्दही बऱ्याच झाला कारण आजकालच्या कथा या एक था राजा एक थी राणी दोनों मर गई खतम कहाणी. भागवताचे स्कंद किती आहे हेच भागवताचार्याला सांगता येईल ना. यही तो अंदर की बात आहे. भागवताचे स्कंद किती आहे 18 पुराणापैकी भागवत हे किती नंबरचं पुराण आहे ते भागवत कधी बनलं त्याचा मुख्य स्रोत काय आहे ते कोणी कोणाला सांगितलं त्याचं काय प्रयोजन आहे 4 तत्वावर भागवत बनलेलं आहे. ईश तत्व ब्रह्मतत्व हेही माहिती नाही आपल्याला ते काही कळत नाही म्हणले आणि काही कळत नाही त्याच्यामुळे आपल्याला वळत नाही म्हणले आणि वळत नाही त्याच्यामुळे विषय फोपावतात आणि विषयाच्या आहारी जातो. आपण कीर्तन जरी ऐकत असणं म्हणले तर कीर्तन ऐकलं काय तमाशा ऐकला काय पिक्चर पाहिलं काय. का आजच्या कथा आणि कीर्तनातनं खरं अध्यात्माचं दर्शन कुठे होत आहे. अहो नाही ना होतय का. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि आता असो कीर्तन शृंखलेकडे भैरवीकडे आहे 10:30ला बरोबर चालू झालं होतं. एवढं कीर्तन आम्ही करत नाही पण आज मला आमचे जुने साथीदार भेटले आणि अचानकपणे तसं कीर्तन करू करू आम्ही कदरलो जरा वय तसं म्हणजे काही जास्त वृद्धत्व नाही आमचं पण खूप कीर्तन असं असल्यामुळं लोक म्हणायला लागले महाराज तुम्ही महाराष्ट्रात 1 नंबर आहात आणि तुम्ही ते संदीपान दादा देगलूरकर त्यांच्या लाईनमध्ये म्हणलं भाऊ त्यांच्या लाईनमध्ये मला बसण्याची काही गरज नाही. महाराष्ट्र खूप सुज्ञ आहे. कोण खरा कीर्तनकार आहे आणि कोण खरा नाही हे खूप तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. आम्हाला नाही बोलवलं तरी चालेल पण माझं म्हणणं आहे या गादीवर तुम्हाला ज्याला उभा करायचं आहे ना त्याची काहीतरी परंपरा असावी. त्यानं 2-4 वर्ष तरी आळंदीला घातलेली असावी. वारकरी संप्रदायाला कलंक लागणार नाही त्याची प्रतिमा मलिन होणार नाही. किती दुःख होत असेल सांगा ना. अहो तुमच्या तालुक्यातल्या एखाद्या व्यक्ती जेव्हा अशा घटनेमध्ये पकडल्या जातो तालुका बदनाम होतो का नाही आणि तो म्हणाला आमचं काय आहे त्याच्यात. अरे तालुक्याचं नाव जातं ना जिल्ह्याचं नाव जातं ना जातं का नाही जातं. जबाबदार आपण आहोत. इकडे आले ना राग नका येऊ देऊ माझा ऐका ना थोडं. हा आता कीर्तन झाल्यावर लगेच बसू आपण बरं का तुमची इच्छा असेल तर. आणि महाराज मी बसतो आणि दुसरे कोणी आलं ना कीर्तनाला म्हणा महाराज बसा चहा कॉफी काय आणि महाराज किती दक्षिणा आहे तुमची 25,000 महाराज 50,000 घ्या असं म्हणा महाराजाला आणि काय करा हे 65 अभंग आम्हाला काकड्याचे म्हणून दाखवा आणि हरिपाठ ज्ञानेश्वर महाराज म्हणून दाखवा. ज्ञानेश्वरीच्या ओया किती पाठ आहे तेवढ्या जरा म्हणून दाखवा. अभंग गाथ्याचे तुमचे जवळपास 2,500 ते 3,000 माझे पाठ आहे म्हणून मी नाही सांगत आहे आहेत का नाही म्हणून दाखवा. श्लोक किती पाठ आहे ते म्हणून दाखवा. चला 2,500 आणि 3,000 सोडा 100 जरी पाठ निघले ना वाईट नका वाटू देऊ बरं का ही स्थिती आहे काळाची गरज आहे. त्या कीर्तनकाराचे 100 अभंग जरी तंतोतंत पाठ निघले 100 ओव्या जरी पाठ निघल्या आणि 100 श्लोक जरी पाठ निघले काकडा हरिपाठ जरी त्याला आला ना 5 लक्षणं त्याच्यात असले ना तर तो कीर्तन करण्याच्या लायकीचा आहे. त्याचं कीर्तन ऐकून तुमचा उद्धार निश्चित आहे. पण ह्या गोष्टी जर का त्याच्यात नसतील तर तो नरकाला जाणार आहे. पण तुम्ही नरकाला त्याच्यासोबत जाणार आहे का नाही हे तुम्ही पहा. लक्षात येत आहे का. देव होई जेत देवाचे संगती पतन पंगती जगाची या दोहीकडे दोही वाहतील वाटा करी रे साठा आपुलाला 185 अभंगाचा नंबर.
आणि असं जर का आपण करत असू काय मोबाईल मध्ये बाकीच्या सगळ्या काड्या करतो आपण युट्यूब काय फेसबुक काय फेसबुक पेज काय इंस्टाग्राम काय आणखीन काय ट्विटर एक्स काय हा शेअर चॅट काय हा आणखीन काय मौज काय जोश काय बाकीचा दिवस रात्र चालू आहे पण कीर्तनकाराचं बॅकग्राऊंड तपासता येत नाही उठाव होता काय काय तोंड काळे केले हे आपण पाहू नये राग आला तरी चालेल मला डबल नाही बोलवलं तर मी धन्य समजेल स्वतःला मला डबल नाही बोलवलं मी धन्य समजेल कारण बोलवलं तर आपलं खरं आहे बा सत्य सास खरे नाम विठोबाचे बरे नाही भीड भार तुका म्हणे साना थोर 2076 अभंगाचा नंबर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवे समाजातली घाण खराब घाण साफ झाली पाहिजे संप्रदायातले घाण सडके कांदे निघून गेले पाहिजे संप्रदायातले लफडेबाज निघून गेले पाहिजे बगरमाळकरी निघून गेले पाहिजे बिना परंपरेची लोक निघून गेले पाहिजे ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवताचं आचरण करत नाही असे फडतूस निघून गेले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने कल्याण होणार गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत म्हणले बाकीचे संप्रदाय आपल्या मागून येऊन पुढे निघून गेले ना आपला संप्रदाय तू आहे का मग मी आज तुला चालीत पाडूनच टाकीतो तू आहे का नाही आणि त्याचं कीर्तन आपल्याला जमणारच नाही जमत तर घरी पाहिजे बाबा अहो काय आहे याच्या करता हा जन्म नाहीये या जन्मामध्ये किती साधना केली करा रे बापांनो साधन हरीचे करू नका जरी करण्याचे करू नका हे करा हे बापानो साधन हरीचे जरी करण्याचे करू नका जरी करायचे करू नका करा रे बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू नका होत असेल तर देव धर्म ज्ञानेश्वरी गाथा वार्या वारकऱ्या जेव घालणं हेच करणं करणे कवटाळ लिंबू दोरे गंडे नका करू आत्ता वैजापूर तालुक्यात एक घटना तुमची काल पेपरला मी पाहिली माणूस लगवी काय पाहिजे होता बोटाचा अरे काय काय सांगा तुम्हाला वाटण बाबा कितीच अपडेट आहे हा मी फुल्ली अपडेटेड बाबा आहे अपडेट असणं गरजेचं आहे काळाची गरज आहे नका जाऊ म्हणले याच्या आहारी नाहीतर परिवाराचा शेवटचा विचार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदान क्षण भंगूर किती बिल्डिंगा बांधा मेल्यावर जागेवर राहणार आहे जेसीबी जागेवर राहणार आहे बांगला गाडी जागेवर राहणार आहे मरण पावल्यावर तिरडी बांधल्या जाणार आहे आणि सगळे तुम्हाला घरी तिकडं स्मशानभूमीमध्ये सोडायला येणार आहे आग्नी डाग दिला आणि मडकं फुटलं की रडणार आणि कवटी फुटली की जाणार इथपर्यंतचा जर का तुमचा प्रवास आहे तर कशा करता एवढा खटाटोप म्हणले जन्माला आलेले तुम्ही आम्ही जो जीव आहोत ना म्हणले या जीवाचा खरा सोयरा खरा नातेवाईक खरा आत्मज खरा मित्र आणि खरा ईश कोण आहे म्हटले अभंगाच्या शेवटच्या अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा म्हणे विठुराया तुका म्हणे विठुराया चलनायात देवान देवने चलनायात देवान तुका म्हणे विठुराया तुका म्हणे विठुराया शरीराया देवा शरीराया देवा अभिलाष जलधरी धरिचे हरिची अभिलाष जल हरिची अभिलाष धरी से अभिलाष
धने धरे अभे लाए धने विलास दरिया विलास धरि अभिलाष जने अभिलाष धरि से अभिलाष जने संप्रदायपूर्व भजन करू एकदा सर्व पुरुष बांधवांना विनंती हात अशा पद्धतीने करायचे आहेत माता माऊलींनी जागेवरती टाळी वाजवायची आहे सर्वांनी हरि विठोबा रखुमाय 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 जय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय कुमार 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 बोला कुंडलिका अभंगाचा सार असा आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा अंतकाळीचा
जिवंतपणी अंतकाळ धरा किंवा मारताना अंतकाळ धरा, त्याचा विस्तार करायला इथे वेळ नाही म्हटले. अंतकाळीचा स्वैरा तुका म्हणे विटो धरा, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आभासी. खाणं पिणं बोलणं विषय तो त्यांचा झाला नारायण या न्यायानं. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या साधुसंतांच्या चरणामध्ये समर्पित आहे. गेलेल्या 10:30 ते 12:30 हे जे कीर्तन झालं 13व्याच्या निमित्तानं, 1.5 तासाच्या या कीर्तनरूपी वाक्पुष्पाच्या द्वारे शास्त्ररहित शब्द जर का मुखातून निघून गेला असेल तर माझ्या वाणीचे बुद्धीचे दोष समजून त्याला आपण हृदयातून आपल्या मतीतून काढून टाका. आणि जे काही तुम्हाला आवडलं असेल तो सगळा साधू संतांचा गुरुजनाचा भगवंताचा प्रसाद आहे. आजच्या या कीर्तनाच्या आयोजनाच्या निमित्तानं कैलासवासी गंगा भागीरथी बसंतबाई दशरथ पुरे मातोश्रींना या ठिकाणी स्वच्छ आणि निर्मळ भगवंताच्या चरणामध्ये या ठिकाणी गतियुक्त एखादी जागा प्राप्त व्हावी आणि भगवंताचं दिव्य सानिध्य त्यांना प्राप्त व्हावं अशी प्रार्थना आजच्या कीर्तनाच्या निमित्तानं करू. कीर्तनाला उपस्थित असणारे आप्तस्वकीय नातेवाईक, सोयरे धायरे, पंचक्रोशीतील मंडळी, विशेष रूपानं रंगारी देवगावचे लोक आणि इतरत्र आपल्याला पुनश्च एकदा अभिवादन. खूप खूप धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय